वेगवान बॉल यावेळेस मात्र स्लॉट आणि सरस अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच. यावेळेस देखील अगदी क्रॉस कटेड. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय अनदर व्लॉग. तो गाइस आज आए हम लोग व्लॉग और अभी देखते हैं. अभी मैच चालू हुआ है. देखो आगे आगे तालुका ऑफ है. आज तालुका ओपन है. सुमित डोंगरे खेल रहा है. सिद्धेश वास्कर बॉलिंग कर रहा है और अक्षय पवार के देखिए 2 6 डेंजर मारा एकदम. पहिलाच बॉल यावेळेस खोलवा टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होणार आहे? सीमारेषा खालीकडे स्वॅग मध्ये स्वागत. सुमित डोंगरे ऑन फायर. पहिल्याच बॉलवर सुमित डोंगरेच्या माध्यमातून अगर जरा लेट आ गया 51. और देखो आज मैच, आज का भी मजा आएगा. आज का ब्लॉग असलेले 5 चेंडू थोडंसं धडपड सध्या आपण पाहतोय. जुगारणारा खेळाडू आहे, त्याची ओळख आहे. इथे बघा यॉर्कर लाईनचा बॉल फक्त दिशा दिली आहे बॅटच्या साइड आणि ऑन साइडला. आपण या षटकामध्ये वेगवान बॉल होता. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न लवकर करणे केलं. बॅटच्या बॉटमला चेंडू लागल्यानंतर ऑन साइडला गेला लॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न थ्रो प्रॉपर झाला नाहीये. बॅकअप कोणताही नाहीये. सुमित डोंगरे 4था रन धावतोय. 2+1. सुमित डोंगरे 4था रन मागा है. धाव महत्वाचे असणार आहे. अंतिमचे 3 बॉल. सुमित ने मॉर्निंग में लगता है गावठी घोमरा खा गया है. चांगल्या धावा उभारण्यामध्ये यशस्वी होत असताना आदर्श स्पोर्ट्स पनवेल आतापर्यंत तरी. वेगवान बॉल बॅट फिरवली. उंच जास्त गेला. लांब कमी गेला. हाय बॉल काका कोण पकडेगा? क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आई पोहोचणार नाहीये. वन माउस कलेक्ट करेपर्यंत तिसरीचा सुमित सुमित प्रयत्न होत सुमित असताना सुमित सुमित बाबा सुम्या मस्त रनिंग रे. मात्र मैदान सोडावं लागेल. मात्र रणनीती चांगली होती कारण मात्र किरण पवार 58 सावले की रन मशीन. 58 धावा. एक भाई आउट हो गया. अभी दूसरा भाई. पाहायला मिळाली ती म्हणजे अक्षय पवारच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी त्यांनी केली. सुमित डोंगरे ऑन स्ट्राइक. देखते हैं बैटल कैसा होगा. 1 बॉल 6 रन. सुमित डोंगरे यावेळेस अगदी पायाच्या जवळ टाकला चेंडू. अंतिमच्या बॉलवर मात्र बघूया आता किरण पवार डोळ्याला काय लावते कमेंट करून सांगा. थोडासा भरपूर उशिराने तो सध्या दाखल झाला कारण सुरुवात 6व्या क्रमांकावर दाखल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आडवं पाणी खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. गेला कार्पेट ऑन साइडला बॉल गेलाय. दुसरीचा प्रयत्न होत असताना प्रचंड वेगाने बॉल कलेक्ट करता आला नाहीये कीपरला. सुम्या 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 बघ सुम्या बघ. अरे सुम्या काय चालू आहे? रनआउट होतील किरण पवार. लास्ट बॉलचा 62 धावांचा टार्गेट इथे मात्र 62 धावांचा टार्गेट आहे. आदर्श स्पोर्ट्स पनवेल या आदर्श स्पोर्ट्स पनवेलने करंजाडे केले. कभी देखते हैं. सामने वाली टीम भी अच्छा है. सिद्धेश वास्कर है, सूरज पाटिल है, कुणाल नाईक है. उसके बाद और कौन है? अमित है, आदित्य पाटिल है. अच्छी टीम है. भी अक्षय पवार ने मात्र खेचले. देखते हैं कैसा होगा ये बैटल, कौन जीतता है. सिद्धेश वास्कर शेवटचं षटक त्याची. तो गाइस आज बारिश वाला डे है. देख सकते हो सामने पहाड़ पर पूरा बादल ही बादल, कोहरा ही कोहरा छा गया है. और मज़ा आती है ग्राउंड पे आने के लिए. इधर सब किरण पवार बॉलिंग कर रहे हैं. कैप्टन कूल विशाल जितेकर. चला प्लीज. अगोदरच दोन्ही संघ खूप ये उशीर जोड़ी गेले. पहले देखने के लिए बहुत मज़ा आने की. जब दापोली टीम एक टाइम था इन लोग की टीम का. हर जगह बस दापोली 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 जय हनुमान दापोली. त्याचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओपनिंग पे आ चुकी है अजीत मुंगा जी है और सूरज पाटिल. सूरज हेलीकॉप्टर मार. संरक्षण बऱ्याच वेळेला केलं कॅमेरा पुसा होतो. आणि त्याचमुळे अभी देख सकते हो मजा आएगी मैच में. आदर्श पनवेल संघ गेला. दोनों टीम टाइट है बहुत. होईना ही रणनीती आतापर्यंत नक्कीच उसमें बॉलर अच्छा है. प्रसन्ना पाटिल, संकेत पाटिल. पाहूया
प्रतिस्पर्धी पवार भी अच्छा है, टीमकडे दिनेश है मजबूत फलंदाज आहेत. और देखते हैं अभी कैसा है, मज़ा आएंगे मैच में. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित मुंगाजी आणि सूरज पाटील. अजित मुंगा जी तर पहिलं बहुत षटक अच्छा घेऊन player है. गोलंदाजी मार्कन दुंद्रे इधर भी प्रसन्न उतना ही अच्छा पाटील खेलता है. या ठिकाणी आगमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य कोपर जे विद्यमान सदस्य त्यांचं First सहर्ष ball. स्वागत. आज वासुशेठ भोईर यांचा वाढदिवस आहे 62% target आहे. खासपासून आपण सकाळपासून पाहिलं तर 62. पाहुण्याची रेख. जाऊया मैदानाच्या दिशेनं प्रसन्न पाटील तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कबा पॉइंटला विशालच्या हातामध्ये फर्स्ट Captain विकेट डाऊन, cool. सगळ्यात मोठी विकेट. बहुत बड़ी विकेट है. कमाल केले पहिलाच बॉलवर प्रसन्न पाटीलनं सगळे गेले आदर्श सिद्धेश स्पोर्ट्स वास्कर. कडून. आणि आता पावसाळा Man सुरुवात from झाली. बंगारपाडा. त्यामुळं इकडे खऱ्या अर्थाने कसोटी असेल. बघूया इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्कर फ्रॉम बंगारपाडा. काल साथीमध्ये सिद्धेश वास्करनं आणि आता सुद्धा तीच करत असेल गोलंदाज प्रसन्न. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्ट्रेट बॉल ढकललाय. शॉट कव्हरला इकडे क्षेत्ररक्षक बाबा. नयन. नयनचा. मैंने एक बजूका बता दिया, बजूका. तीन नावं मिळतील त्याला दिसतोय. त्यामुळं त्यालाही माहिती आहे आदर्श स्पोर्ट जवळून पाहिले त्यानं सुद्धा. Shot यार. यावेळेस मात्र पूल केलाय. प्रसन्नाचा हा बॉल पाठवलाय हवाई सफर. बॉल यार. श्वासकर पूल केवढा चांगल्या सक्षमतेनं खेळतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेस मात्र लॉक केले बॉलला स्ट्राईक कव्हरला. नयन भगत त्या ठिकाणी आहे. कोणती चुकी नाहीये फलंदाज बाद. मस्त shot आहे यार, out हो गया. एकाच ओव्हर मध्ये प्रसन्न पाटील खूप करण्यासाठी गेलो होतो आम्ही यावेळेस Declare. ओव्हरमध्ये. नयन भगत बॉलिंगसाठी, वाजेपूर एक्सप्रेस. अमित पाटील बॅटिंगसाठी. बॉल फास्ट, वेग वेग वेग, भन्नाट वेग. आउटस्विंग करण्यासाठी ओळखले जातात. चांगले खरं तर बॉडी लाईनला बाउन्स अतिशय बॉल यार. यावेळेस मात्र क्रॉस पार्टेड स्क्वाड लाईनला अक्षय पवार त्या ठिकाणी आहे आणि बॉल पुन्हा एकदा यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये केपी त्या ठिकाणी आहे. कोणती चुकी Captain नाहीये. for थर्ड catch. डाऊन. Out. अमित पाटील बाद. अमित पाटील तिसरा बाद. झटका. त्यांचा हा Shot. लॉक लावून साईडला उंच गेलाय अक्षय पवार. आणि अक्षयच्या से. डोक्यावरून बॉल. आणि 4 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती आहे. सूरज पाटील ऑन स्ट्राइक, वाघिलीवाडा. यावेळेस सूर्याचा फटका फसलाय. बोलले राहतात. मध्ये आहे. शॉट मिड विकेटला संधी आहे. अरे आणि यार, सूरज संकेत पाटील पाटीलचा की- झेल सोडलाय. इथे कॅच नाही तर सरळ मॅच मध्ये आला असा आदर्श विशाल पनवेल. जितेकर. तर सूरज असा खेळाडू आहे पुढच्या इथं पडेल नर्सरी स्पोर्टच्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट. 3 ओव्हर्स मध्ये 39 धावा करायच्या. प्रसन्न पाटील आपण एकदा अच्छा पाठीवर बॉल. करण्यात आले. 39 रन सीझरवर. लेफ्ट ऑफ ओथ विकेट ना. बॉल. वेगवान होता. टप्पा पडला तर वेगाने स्कोर. ए पटकेगा तो बॉल फांसी जाएगा ना. सूरज पाटील ऑन स्ट्राइक. ओके प्रसन्न टू सूरज. डिफेंड केला होता 24 लाईव्ह इव्हेंट्सनं. आणि डिसएडव्हान्टेज या मैदानावर काय तर शफल होऊन घुसून खेळता येत नाही. पण घुसून खेळलं तरी एकच धाव. म्हणजे आपण शूट करण्याचा प्रयत्न टप्पा पडला तर अभी का जो बॉल था वाइट था कि नहीं, कमेंट करके बताना जरूर. 35 धावा. ठीक है, अभी जो लास्ट बॉल जो देखिए अभी वाइट बॉल है कि नहीं, हाइट फैक्टर से बताना कमेंट में. क्या अंपायर डिसीजन अलग है थोड़ा इसलिए. किरण पवार बॉलिंगसाठी.
अक्षय पवार थ्रो एक बॉल 2 रन 2 धावा येताना दिसल्या. फाईट बॉल सोडून दिला होता वसंत गेले विशालनं ओव्हर द विकेटनं. फ्लायटेड डिलिव्हरी या वेळेस मात्र खडून काढलाय बॉल. पाठवलाय तो सरळ. फाईट बॉल किरणचा हा चेंडू यावेळेस उंचावरून खेळलाय. सूरज पाटीलचा हा फटका मात्र ठीक केला एक रन. मध्ये. त्यामुळे बॉल यार थोडासा King of pace, Aviation. याच आशेवर सनी स्पोर्ट्स करजाडे टीमचे समर्थक असणार आहेत. बॉल वाईड बॉल प्रयत्न करतो. वाईड हे बॉल चेंडू सोडून दिला. 21 रिक्वायर्ड इन 9 balls. टॉस दिलाय. नाही सोडणार. सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय. 7 बॉल 15 रन की जरूरत है. लास्ट बॉल है किरण पवार के ओवर का. देखते हैं अभी. सूरज पाटीलच्या षटकाराने आणखीन एक फटका पाहूया कुठे चाललाय. आणि या षटकारानंतर सनी स्पोर्ट्स करणारे 3 6 मार गए किरण पवार को इस ओवर में. आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 35 करायच्या होत्या विशाल जीतेगर. आणि 6 बॉल मध्ये 9 म्हणजे किरण पवारनं मोजल्या तर तब्बल 26 करतो. तो रेग्युलर ऑप्शन किरण पवार ने एक बॉल में 26 रन दे दिया यार. षटकच महत्त्वाचं असतं. 2020 क्रिकेट अभी 6 बॉल में 9 रन का 9 रन चाहिए. आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला. 6 बॉल 9. संख्येचा हा चेंडू अडवा पॅटर्न गरगळ चाललाय. स्क्वॉर लाईनला आक्षेप बैटिंग छूटी है इसका आहे. से लगा उसके पैर को बहुत. एक जाबळ सिंगल आणि हे फार महत्त्वाचं. पाऊस आला परत. जास्तीत स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. पब्लिक धावते है ना. बरोबरीनं टोटल मात्र पुढे जाईल. 5 साठी हा बॉल पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो केलाय स्ट्रायकर एंड परंतु सूरज वेगानं पळतोय. स्पोर्ट्स क्लब पनवेलच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. वाईड बॉल. आणि या मॅच जे आपल्याला हवं 6 मारून फिनिश करणार का सूरज पाटील. चित्र पाहायला मिळतं. तो चांगला चेंडू यावेळेस मात्र लेग ब्रेक होता. संख्येचा सरळ प्रेशर त्याला विजयाच्या समी पाडून ठेवलंय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. ही चेंडू इकडे आकाश हातामधून दिसतला. चांगला चेंडू थोडा खाली राहिला होता. 2 बॉल 3 रन. मिळाली त्या ठिकाणी ही स्पर्धा आणि फुल पैसा वसूल मॅच. 2 बॉल 3 रन. 3 ची आवश्यकता. प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक. बॉल यार चेंडू खाली राहिलाय आणि इकडे पाहावं लागेल. रन कंप्लीट झाले की नाही. क्या ये सही है. मेरे को तो नहीं लगता कि गलत है क्योंकि वो उसका भाग रहा है. चल जीतेगा. क्षेत्ररक्षकांनी केले आणि या पंच कदाचित एकत्रित येतात. पाहूया पंच. फ्रेंड्स वीडियो में तो देख लिए मैच रुका है. अभी अंपायर चेक कर रहे हैं फिर उसके बाद डिसीजन आएगा. बट क्या लगता है ये सही था. मतलब आउट बोल रहे हो लोग तो आउट होगा या नहीं होगा या रन काउंट किया जाएगा बताओ मुझे कमेंट में. तो इधर मैच रुक गया है फ्रेंड्स. इधर अंपायर डिस्कशन करते हुए बैटिंग वाली टीम से विशाल जीतेगर जाते हुए. विशाल जीतेगर बोले चेक करो प्रॉपर जो डिसीजन रहेगा वो दे दो चलेगा बट चेक करो. अभी इधर किरण पवार ये लोग खड़े हैं. लागले धावायला लागले. तो फ्रेंड्स अंपायर्स कॉल आउट है और देखते हैं नहीं बोल रहे प्लेयर्स लोग. पक्षपातीपणे खरं तर त्यांचं काम पाहत असतात. बैटिंग टीम नॉट एक्सेप्टेड. उन्होंने डिसीजन रॉन्ग दिया. तुमने ऑन द स्पॉट रिव्यू लेते तो ठीक था. आपने बहुत लेट किए. खेळाडू नसतात किंवा त्यांचे खास खेळाडू असे काही तो देखते नसतात. हैं योग्य निर्णय या नॉट एक्सेप्टेड. अभी तक 5 मिनट हो गया और
सिद्धेश भास्कर बोल रहे हैं कि ऐसा एक्सेप्ट ही नहीं करेंगे, जब दूसरा टीम फोर्स कर रहा तो रिव्यू नहीं देना चाहिए। आणि क्रुशियल मोमेंटला जेव्हा मॅच असते तेव्हा अभी एक बॉल दो आएंगे ना, 2 बॉल 3 चाहिए थे, 1 बॉल 2 आ जाएंगे, क्या अभी विनंती देख आहे सकते प्रत्येक हैं। खेळाडू प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. मजाक मस्ती चालू है अनफ्रॉम क्रिकेट। 24 लाईव्ह टीमचे कॅप्टन आपण इकडे येऊन राहा. 24 लाईव्ह कॅप्टन दिनेश पाटील आणि अक्षय पवार भांडण झाले। येड्या स्टंप लावा तिकडे. नाही स्टंप नका करू। पंचांचा निर्णय फायनल असणार आहे, अंतिम निर्णय असणार आणि या निर्णयाचा सुरुवात करा. चला मॅच आपल्याला चालू करायची आहे. कृपया करून विनंती आहे खेळाडूंना, सनी स्पोर्ट्स कर्नाटक टीम प्लीज सपोर्ट करा. आदर्श परमेल सगळे बाहेर वापरा. ऐसा एक्टिंग कौन करता है बताओ जल्दी कमेंट में, कौन सा बॉलर ऐसी बॉलिंग डालता है ये? कृपया करून लवकरात लवकर. चला क्विक लीगड मॅच ये एक्टिंग कौन करता है जल्दी बताओ। उई, 1 बॉल 3 रन, कुणाल नाईक ऑन स्ट्राईक, बॉलर संकेत पाटील। दाखल झालाय सूरज पाटील. काय वाटते मारेल का? नाही चल बघूया। हा बोलतोय नाही, बस क्रिकेट आहे काय बोलू नाही शकत, योग्य निर्णय घेतला. मारू नाही शकत, पण लागला बॉल कुठे गेला, 2-3 रन धावले मग। घालू नका. तो गाइस देख सकते हैं अभी मैच 1 बॉल 3 रन। आपण मिळून मिसळून निर्णय घेऊ. कुणाल मार षटकार, कुणाल तीन धावांची गरज. कुणाल नाईकच्या बॅटमधून चौकार आला तर नक्कीच इकडे सनी स्पोर्ट्स करणारी टीम मात्र विजयाचा जल्लोष पाहायला मिळेल. लास्ट बॉल आणि हा चेंडू मात्र संकेत पाटीलने नऊ विकेट केल्या. आदर्श स्पोर्ट्स पनवेलनं सामना जिंकलाय. तो गाइस सूरज पाटिल हार गया, चलो ठीक है, लेकिन क्या तेरे को लगता है वो सही था क्या निर्णय? हाँ अरे हो, पण तुला तापले इथे इथं तरी अरे इथं तरी तुला व्हिडिओ दाखवतोय इथे. तो गाइस इसको वीडियो बता, तो देखता इसके बाद का रिएक्शन काय वाटतं व्हिडिओ बघून. व्हिडिओ बघून काय वाटला? चुकीचा निर्णय घ्या. ठीक आहे चल. चलो गाइस तुझं नाही घेत रे सौरभ बाय. गाइस हारला ना गाइस, अभी पहुंच गया हम लोग ग्राउंड पे, देख सकते हैं हमारे साथ सौरभ है, सौरभ पारगांव का स्टार। तो अभी देखते हैं अभी कौन सा पवन के ने विनीत माली। चलो भाई मैं अंदर जाता तो ऊपर रहो. एक विकेट गेली. त्यावेळेस पुन्हा बॉल हवेत आहे आणि इथे आता बॉल दिसतलाय. दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय, 2 धावा पूर्ण होत आहेत निमित्ताने. आणि कुशल नेतृत्व आणि अजून एक 14 गाववाल्यांचा संपर्क चालूच असते, सारखे क्रिकेट चालू असते. तो एक चांगली सुवर्ण संधी आपल्या युवकांना देण्याचं काम वासू यांच्या पाणी पाऊस पडलेला आहे. अग्र्यांचं नुसतं जय मारू नका, भूमिपुत्राला डीबी पाटील साहेबांचं नाव लावण्यासाठी आपण प्रयत्न केला. या पोहोचवतो मला दुःख वाटलं का येऊ सगळ्या सुंदरपणे एअरपोर्ट अंतिम टप्प्यात आहे. पाटील साहेबांचं नाव द्या. हे सर्व जर प्रश्न सोडवायचे असेल तर उत्तर एकच, या इलेक्शनला पैसे न घेता स्थानिकांचे डीबी पाटलांची अस्मिता जगण्याचं काम करा. आणि इतक्या आपल्या लोकांना मुंबईपासून अंपायरची भूमिका फार मोठी
पर्वणी हा, पण बरोबर. मध्ये एक काम एकत्र केलं त्याला मी पूर्ण आदरांजली वाहतो. आणि तुम्हाला त्यांचे सर्व सहकार्य आमचे जे मी यांचा 40+ कॅप्टन आहेत. आम्ही एकत्र खेळतो सगळे, कारण मी पण क्रिकेट अजून सोडलेलं नाही. आणि दरवर्षी आम्ही 2-3 असे टी-शर्ट होळी साजरी करतो, एकत्र दिवाळी साजरी करतो. आणि चांगलं असं आहे की आपल्याला करून देतो म्हणून वासुदेव आणि तुमच्या सहकार्याचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. खूप खूप धन्यवाद सन्माननीय महेंद्र शेठ भरत साहेब, आपला सहशिश्वर आभार. मॅचकडे आपण थोडंसं जातोय. सध्या बऱ्याच घडामोडी या चेंडूवर घडताना आपण पाहतो. 4 धावा त्याने खर्च केल्या. एकूण धावसंख्या फक्त 9 आहे. सिंगल डिजिट धावसंख्या आहे. 9 वर 2. गाडी गेल्यानंतर दुसरा मामा दरवर झाला. या मॅचला आपण करतोय पुन्हा एकदा सुरुवात. विनीत माळी आणि नितेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू सोडून घेण्याचा निर्णय आणि थोडासा अंगलट आलाय आतापर्यंत. आरामात जिंकतो. काय वाटतं स्कोर नाही आला ना? 1 आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि अजून बऱ्याच धावा येणं अपेक्षित असणार आहे भिवंडी संघाला, कारण 11 धावसंख्या ही खूपच कमी सध्याच्या घडीला आहे. त्यामुळे स्लॅटर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये कोणताही. नोमॅन स्लॅटमध्ये चेंडू जातो. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. रोहित घरत 2 धावा, अनुज घरत 3 धावा. 2 ओव्हर नंतर फक्त 5च धावा धावफलकावर होत्या. 2 विकेट्स देखील गेलेल्या. त्यावेळेस मात्र नक्कीच स्कोर केलाय. मात्र दिशा काय असणार आहे याची पंच सांगतील आम्हाला. बाकी या इनिंगचा विचार केला तर वेळेसला टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल होता. आडव्या बॅट खेळायचं होतं. थोडंसं फॉर्मलिंग तिकडे झालं फिरा सामन्यावर पहिल्या इनिंग मध्ये तरी. ओव्हर टप्प्याचा बॉल होता. अगदी खोदून काढलाय. ऑन साईडला कार्पेट बॉल जात असताना 2 धावा पूर्ण आणि ओव्हर थ्रोची असून 1 धाव. 3 धावा मिळतील या. पहिलाच बॉल इथे. बॉल हवेत. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न. अमित नाईक आणि झेल टिपला गेलाय. तर भिवंडीची बॅटिंग लाईनअप कमालीची तगडी आहे. आक्रमक आहे आणि त्याचा अनुभव आपण यापूर्वीच्या सामन्यामध्ये घेतलाय, जिथे ऑल आउट आपण पाहिलं तर करण्यात आलं एमडी वॉरियर्स अलिबाग संघाला. व्हाईट बॉल. नो बॉल. इथे मात्र हा नो बॉल असणार आहे. दुसरा बाउन्सर आपण पाहतो या बघायला आलोय. तुमची बघायला आलोय. पहिलीचा बॉल हा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. मात्र आणि फ्री हिटच्या बॉलवर मात्र इथे साबूक फटका पाहायला मिळतोय. विवेक शेला वाढदिवस आहे. मॅचकडे आपण जातोय. अंतिमचे 4 बॉल. आउट विकेट आलाय. इथे चांगल्या पद्धतीने कमी गतीने टाकला बॉल. एक्सपेक्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमी गतीने टाकलेला बॉल. डॉट बॉल. चांगल्या पद्धतीने पुनरागमन करतोय विशाल. सध्या आउट विकेट मारा सुरू आहे. पुन्हा एकदा कमी गतीने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आणि हा बॉल सीमारेषा आणि या ओव्हर मध्ये मात्र चांगल्या पद्धतीने धावा वसूल केल्या. त्यावेळेस चांगला चेंडू अगदी नागपूरवर टॅप करायचं होतं. बॉल समोर चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत 2 धावा. गोलंदाजी आणि त्या अनुषंगाने ही टोटल महत्वाची. त्यामध्ये अजून थोडी भर पडेल का? पण नाही. विकेट गमावी लागते शेवटच्या बॉलवर. विवेक शेलारची म्हणजे सिल्वर स्टार भिवंडी संघ. पवन घेणे बघा आणि वाट्या. वळूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर या उत्तरार्धासाठी ते म्हणजे दीपक पाटील सरांकडे. पनवेल
दुबई. पवन एकदम शांत. यायला माझ्या ओपनिंग पेअर करण मडवी आणि अमित नाईक. 3 ओव्हरमध्ये 35 रन, 4 ओव्हरमध्ये 35चा टार्गेट आहे. बाबू फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. विवेकचा हा चेंडू नेक्स्टिंग चला भिवंडी परिसरामधील खेळाडू आणि 2 टीम्स मध्ये मात्र काटेकी टक्कर. यावेळेस मात्र दी स्क्वायर ऑफ द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस फुल टॉस होता स्ट्राईक टू द फिल्डर. थोडासा उशिरा आला की काय चेंडूवर गटामधून खेळत असताना खाली राहिला. थोडंसं बाउन्स करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये दोन्ही टीम्स वर. यावेळेस सुद्धा लो फुल टॉस होता टोमला लागून समोर येतोय. कधी सूरज वेगानं इकडे पाहूया जल्लोष पाहायला मिळतोय. सिल्वर स्टार भिवंडी सगळा डेंजर धावत होता आणि तिसऱ्या पंचांची मदत मात्र. कमेंट करा आउट आहे की नाही. हे बघ अमित नाईक आउट झाला म्हणून चालला घरी. वाटत असेल त्याला आमच्या चालला घरी. सरळ जाऊन स्टंपवर आढळला आणि न्यू बॅट्समॅन कोण आहे कमाल केली. कुठून येते अन्यथा तसं विकेट काढणं फार कठीण असतं अमित नाईकचे. काय करण मडवी अजूनही या क्रीजवर आहे. बॅटिंग बॅटिंग भिरकावून दिलाय रोहितनं. पाठवलाय त्याला स्कोअर लाईनच्या वरती. बॉल यार. चेंडू कनेक्ट प्रॉपर झालेला नाही. यावेळेस मात्र कमाल कॅचर आणि सेलिब्रेशन पाहायला मिळतं. आर्यन भोईर केले ते आर्यन भोईर ना. नवीन बॅटर साईश मात्र बॅटमॅनचा असेल. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. बॉडी शॉट फॅब्युलस स्ट्रोक. कट केला यावेळेस मात्र कप पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दोन त्या ठिकाणी एकच धाव येईल. हा बॉल हलक्या हातानं ठोक काढला. शॉर्ट चांगला बॉल होता. खोल टप्प्याचा हा बॉल दूर काढण्यासमोर कडे किरण मिळेल. तरी आता हे मॅच खेळण्याचा प्रयत्न करणार. हा चेंडू बघूया कुठे गेला. किरण मडवीला मोठी प्लस मास्टर्स आहेत म्हणजे गावचे भाऊ. साईडला करण मडवीच्या बॅटमधून निघालाय. विकेट बॉडी लाईन. चेंडू यावेळेस मात्र दीड धावाला आहे. डॉट बॉल आणि अजून 6 बॉल 2 रन. इकडे मात्र बाजूला जाऊन पॉइंटला बॉल पाठवलाय. सीमारेषा पार जिंकलाय गावदेवी गावठाण टीमनं.